नमस्कार. न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक व ताज्या शैक्षणिक घडामोडी. यातील पहिली बातमी आहे, नियमबाह्य शाळावरती एकाच वेळी कारवाई का नाही? बोगस शाळा संचालकांना शिक्षण विभागाचेच अभय. नागपूर जिल्ह्यातील बोगस बेकायदेशीर शाळावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. परंतु बोगस शाळा सुरू असताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आजवर कठोर कारवाई का केली नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात शिक्षण समितीची भूमिका संशयास्पद असून बैठकीत नुसती चर्चा केली जाते. प्रत्यक्षात सभापती व सदस्यांनी अशा बोगस शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थिती सभागृहात मांडलेली नाही. जिल्ह्यात बोगस शाळांची संख्या 12 असल्याची शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. यातील 5 शाळांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतरांवर अशीच कारवाई का केलेली नाही असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. बोगस शाळा संचालक व शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेमध्ये सर्वत्र आहे. काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत या विषयावरती वादळी चर्चा झाली. सर्व बोगस शाळांवरती फौजदारी कारवाईचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. मात्र मोजक्याच बोगस शाळा संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत. यानंतरची दुसरी बातमी पाहूया. कागदपत्राची जुळवाजुळवी करण्याला वेग, TET नसलेल्या चिंतेत तब्बल 350 शिक्षकांचा शालार्थ ID त्रुटीत. बिंदू नामावली पुढच्या आठवड्यात अंतिम होणार. सोलापूर जिल्ह्यातील टप्पा अनुदानावरील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील जवळपास 350 शिक्षकांना अद्याप शालार्थ ID मिळालेला नाही. शिक्षण खात्यातून आवक जावक नोंदवह्याच गायब झाल्याने काहींच्या मान्यता संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या पर्यायी मार्गातून शालार्थ ID देण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. फेब्रुवारी 2013 पूर्वी ज्या शिक्षकांच्या मान्यता आहेत त्यांना TET बंधनकारक नाही, परंतु त्यानंतरच्या प्रत्येक शिक्षकांना TET उत्तीर्ण बंधनकारक आहे. त्या कारणासाठी देखील काही जणांचा शालार्थ ID अडकला आहे. दुसरीकडे बिंदू नामावलीनुसार बसत नसतानाही मान्यता दिल्याची चर्चा आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाने त्यांच्या शाळांमधील शिक्षकांची बिंदू नामावली अंतिम मान्यतेसाठी राज्य मागासवर्गीय कक्षाला पाठवली आहे. 1 महिन्यापासून प्रभारी शिक्षण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी त्यातील त्रुटींची पूर्तता केली आहे. आता पुढील आठवड्यात ती बिंदू नामावली अंतिम होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शालार्थ ID साठी प्रलंबित काही प्रकरणात आवक जावक नोंदवह्यातील नोंदणी क्रमांक व मान्यतेवरील क्रमांक वेगवेगळा असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. खाजगी प्राथमिक शिक्षकांच्या शालार्थ ID चा विषय मार्गी लावण्याची जबाबदारी आता महापालिकेचे प्रशासनाधिकारी संजय जावीर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आता त्या संदर्भातील कार्यवाही हाती घेण्यात आली असून काही दिवसात हा विषय मार्गी लागू शकतो. तत्पूर्वी संबंधित शिक्षकांच्या मान्यता व त्यांच्या मान्यतेच्या नोंदी असलेल्या आवक जावक वह्या नसल्याने पुन्हा पोलिसात FIR दाखल करावा लागणार आहे. सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाने पोलिसात FIR दाखल करून उपसंचालकांकडे शालार्थ ID साठी पाठवलेल्या 298 पैकी जवळपास 100 जणांना शालार्थ ID मिळालेला आहे. परंतु आणखी 250हून अधिक जणांचे 6 मुद्दे जुळत नाहीत. त्या दृष्टीने आता त्रुटींच्या पूर्ततेसाठी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे ते प्रस्ताव पाठवून दिल्याची उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान 12 ते 15 वर्षाहून अधिक काळ लोटला तरी देखील अनेक शिक्षकांना बिनपगारीच काम करावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे 2022-23 ची संच मान्यता अजूनही अनेकांची पूर्ण झाली नसल्यानेही खाजगी माध्यमिक प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील 87 शिक्षकांची कार्यवाही थांबली आहे. त्यांचा विषय आता कधीपर्यंत मार्गी लागणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यानंतरचे महत्त्वपूर्ण पाहूया तिसरी बातमी. मतदार नोंदणीच्या कामात कुचराई. अकोला जिल्ह्यातील 36 BLOंना शो कॉज. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. खुलासा सादर करण्याचे निर्देश. मतदार नोंदणीच्या कामात कुचराई करणाऱ्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 36 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना म्हणजेच BLOंना कारणे दाखवा शो कॉज नोटीस बजावण्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी शुक्रवारी दिला. त्यानुसार संबंधित BLOंना शो कॉज नोटीस बजावण्यात आल्या असून येत्या 24 तासाच्या आत खुलासा सादर करण्याची देण्यात आलेली आहेत. यानंतरची पाहूया चौथी महत्त्वपूर्ण बातमी. शिक्षक खरोखर मुख्यालयात राहतात का? 30 नोव्हेंबरपर्यंत अहवाल पाठवा. जिल्हा परिषद CEOच्या आदेशानंतर गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून कारवाई सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुख्यालयात राहतात की नाही याविषयीचा अहवाल सादर करण्याचे आदेश गट शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व केंद्र प्रमुखांना दिले आहेत. त्यानुसार केंद्र प्रमुखांना शिक्षकांकडून माहिती भरून घेत 30 नोव्हेंबरपर्यंत गट शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करावी लागणार आहे. ऐन दिवाळी सुरू झालेल्या या नव्या मोहिमेमुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये खळबळ उडालेली आहे. शासनाने मुख्यालय राहण्यासाठी निवासाची व्यवस्था करून द्यावी. आम्ही त्या ठिकाणी आनंदाने राहण्यास तयार आहोत. मात्र सुविधा उपलब्ध करून न देताच मुख्यालय राहण्याचा आग्रह धरणे कितपत योग्य आहे? मुख्यालय राहण्याचा नियम फक्त शिक्षकांनाच आहे का? इतर कर्मचाऱ्यांबाबत लोकप्रतिनिधी का बोलत नाहीत, मात्र शिक्षकांनाच टार्गेट केले जात आहे
याविरोधात शिक्षक संघटना एकत्रितपणे लढा उभारतील असे मत संस्थापक दिलीप ढाकणे यांनी व्यक्त केले आहे. डिजिटल युग व प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात कालाबाह्य निर्णयाचा आधार घेत शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचा अट्टहास न उलगडणारा आहे. सर्व शिक्षक मुख्यालयी राहतात. वाडी तांडे येथील शिक्षक लगतच्या मोठ्या गावात राहतात. केवळ मुख्यालयी राहण्याच्या मुद्द्यापेक्षा विद्यार्थ्यांची गुणवत्ता महत्त्वाची आहे. अशैक्षणिक कामे बंद करून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांना वेळ द्यावा हे जादा महत्त्वाचे आहे असे मला वाटते, असे मत शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष राजेश भुशारी यांनी व्यक्त केले आहे. यानंतरची पाहूया महत्त्वपूर्ण 5वी बातमी. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मिळणार वेतनवाढ. राज्यात 2018 पर्यंत जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्यात आलेली नाही. अशा सर्व शिक्षकांना आता वेतनवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसे निर्देशच राज्याचे उपसचिव पो. देशमुख यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. देशमुख यांनी परिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार योजनेअंतर्गत 12 डिसेंबर 2000च्या परिपत्रकान्वये जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्याबाबतची योजना लागू करण्यात आली होती. परंतु 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार शासनाने आगाऊ वेतनवाढ देण्याची योजना बंद केली आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाने सुधारित शासन निर्णय काढून जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याची योजना बंद केली आहे. त्यामुळे काही शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद व नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर उच्च न्यायालयाने अशा याचिकावरती 2018 पूर्वीच्या जिल्हा स्तरावरील पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर महत्त्वाची बातमी पाहूया. 12वी नंतर विद्यार्थ्यांना 43,000चा भत्ता. धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनाची योजना. शासकीय महाविद्यालयात 12वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरता पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येत आहे. धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी 12वी नंतर गुणावर आधारित पदविका शिक्षण घेण्याकरता ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. यंदाच्या शैक्षणिक वर्षात सदरील योजना राबवण्यासाठीचे आदेश किंवा पत्र वरिष्ठ स्तरावर प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात राहण्याचा तसेच भोजनासाठी लागणारा खर्च परवडण्यासारखा नसतो व परिणामी बहुतांश युवक हे पैशाअभावी त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतात. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना सुरू केली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच अल्पसंख्याक आणि मागास वर्गातील विद्यार्थ्यांना महाविद्यालय व उच्च महाविद्यालय तंत्रनिकेतन वैद्यकीय महाविद्यालयाचा यामध्ये समावेश आहे. यासारख्या ताज्या व ठळक शैक्षणिक घडामोडी पाहण्यासाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्यांचं मत आता असं आहे की आम्ही 31 डिसेंबरपर्यंत जे पैसे राहिलेले आहेत 31 डिसेंबरपर्यंत जे पैसे राहिलेले आहेत ते वाटण्याचा प्रयत्न करू. म्हणजे त्या शाळांची त्रुटीपूर्ततेची मुदत 31 डिसेंबरपर्यंत देऊन ते सगळे पैसे संपवणार आणि त्यानंतर 1 वर्षानंतर शेळके सर बरोबर आहे काय, त्यानंतर 1 वर्षानंतर पुढील अनुदान देण्याचं आम्ही पाहतो. परंतु आमची मागणी ती नाही आहे. आमच्या नियमाप्रमाणे आम्हाला शिंदे साहेब तुम्हाला कळण्यासाठीच मी बोलावले, कारण तुम्ही त्यांना डायरेक्ट बोलू शकता. आमचं मत काय, 1 वर्ष 2024ला आमचं पूर्ण होतं आहे. जानेवारी 2023ला आम्हाला अनुदान वितरित झालेलं आहे. 20% असेल, 40% असेल, 60% असेल. आमचं मत आहे की 1 वर्ष 2024ला पूर्ण होतं आहे. 1 जानेवारी 2024ला पूर्ण होतं आहे. त्या दिवसापासून 1 जानेवारी 2024 पासून आम्हाला वाढीव टप्पा मिळाला पाहिजे. शिंदे साहेब तुम्हीच सांगणार आहात त्यांना कानात. त्यांचं मत काय की हे ऐका, त्यांचं मत काय 31 डिसेंबरपर्यंत आम्ही सगळं पूर्ण करणार आणि त्यानंतर 1 वर्ष असं ते बोलले. ते आम्हाला मान्य नाही. नाही पुढील वर्ष ऐका की म्हटले 1 वर्ष, म्हटले 1 वर्ष. 31 डिसेंबरचा पहिले तुमचं म्हणून घ्या, त्याच्यानंतर भाऊ बोलणार. मी माझं मत ऐका बरोबर आहे. तुम्ही बोलून घ्या. मी माझं मत बोलतो की त्या शंका नाही सर, 25 वर्ष माझे मैदानात गेलेत मला माहित आहे. 1 जानेवारी 2024 ही आमची डेडलाईन आहे. डेडलाईन की 1 जानेवारी 2024 पासून आम्हाला पुढील वाढीव टप्पा जो आहे, वाढीव टप्पा पुढील वाढीव तो मिळाला पाहिजे. हे